हॅलो नमस्कार। आपल्या हिंदू धर्मामध्ये एकादशीला अत्यंत पवित्र स्थान आहे। त्यापैकी योगिनी एकादशी ही पापांचा नाश करणारी आणि भगवान श्री विष्णूंची कृपा मिळवून देणारी एकादशी मानले जाते। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत योगिनी एकादशी म्हणजे काय, तिचे महत्त्व, ती कधी चालू होते। तर या सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा। आता बघा, बऱ्याच जणांच्या मनामध्ये शंका आहे, योगिनी एकादशीचा जो उपवास आहे म्हणजे जुलै 2026ला जी योगिनी एकादशी येते, तर तो उपवास आपण 10 तारखेला करायचा की 11 तारखेला करायचा। आषाढ कृष्ण पक्षातील योगिनी एकादशी ही भगवान श्री विष्णूंना अत्यंत प्रिय मानली जाते। या दिवशी श्रद्धेने उपवास, जप, पूजा आणि दान केल्यास पापांचा क्षय होऊन पुण्यप्राप्ती होते, असे पुराणांमध्ये वर्णन आहे। परंतु दरवर्षी अनेक भक्तांच्या मनात एकच प्रश्न निर्माण होतो, उपवास कधी करायचा, 10 की 11? तर याचं उत्तर म्हणजे आपण बघणार आहोत धर्मसिंधू, निर्णय सिंधू आणि पंचांगातील एकादशी निर्णयांच्या नियमांमध्ये आहे। तर बघा, धर्मसिंधूनुसार स्मार्त गृहस्थासाठी एकादशीचा निर्णय सूर्योदयाला असलेल्या तिथीच्या आधारे केला जातो। त्यामुळे ज्या दिवशी सूर्योदयाला एकादशी तिथी असते त्या दिवशी स्मार्त परंपरेतील गृहस्थांनी एकादशीचा उपवास करावा। 2026 मध्ये एकादशीसाठी स्मार्त एकादशी उपवास शुक्रवारी 10 जुलै 2026ला आलेला आहे आणि वैष्णव एकादशी उपवास शनिवारी 11 जुलै 2026ला आलेला आहे। म्हणून आपण जे पंचांग पाळतो ना, महाराष्ट्रामध्ये दाते पंचांग आणि धर्मसिंधूचे नियम पाळणाऱ्या बहुतेक गृहस्थांनी 10 जुलै 2026 शुक्रवार या दिवशी योगिनी एकादशीचा उपवास करावा। उपवासाच्या दिवशी सकाळी स्नान करून भगवान श्री विष्णूंची पूजा करावी। ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा। विष्णू सहस्रनामाचे पठण करावे। भगवद्गीतेचे वाचन किंवा हरिनामस्मरण करणे अत्यंत शुभ मानले जाते। दिवसभर सात्विक आचरण ठेवावे आणि द्वादशीला नियमानुसार पारण करावे, म्हणजे द्वादशीला आपण उपवास सोडावा। तर आता तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आले असेल की आपण एकादशीचा जो उपवास आहे तो शुक्रवारी म्हणजे 10 जुलै 2026ला योगिनी एकादशीचा उपवास करायचा आहे आणि शनिवारी 11 जुलै 2026ला आपण तो उपवास सोडणार आहोत। योगिनी एकादशीचे व्रत श्रद्धा आणि भक्ती सात्विक भावनेने केल्यास भगवान श्री विष्णूंची कृपा लाभते, अशी धार्मिक मान्यता आहे। आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओला एक लाईक आणि शेअर करायला अजिबातच विसरू नका आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः एवढं तरी नक्की लिहा। अशाच आध्यात्मिक धार्मिक माहितीसाठी सारिकाज लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।